आले 95-96 ला. आता पहिले ओबीसी 1967 पासून आहेत. मंडल कमिशनच्या नंतर काही जाती आल्या, त्याच्यात काही जाती आल्या 90-89 ला. हे फार 95-96 आहेत. यांनी ओबीसीच घेतलं. म्हणजे ओबीसीला सुद्धा यांनी भाऊ मानलेलं नाही. हे ओबीसीने समजून घ्या, अभ्यास करायचा. ओबीसी होत तुम्हाला सुद्धा यांनी भाऊ नाही मानला, कारण तुमचंच आरक्षण घेतलं. पण ओबीसी आपल्या ताटात येऊ नये म्हणून लगेच वेगळा प्रवर्ग केला. त्यांचा 2%, 2.5%, 3%, 5% वेगळं वेगळं करून घेतलं. म्हणजे तुमच्याविषयी सुद्धा यांची नियत चांगली नाही. एखादा म्हणला असता ना 32% ओबीसीचं आरक्षण आहे, आपण 32% ओबीसी आहेत, 32% जागा एकूण राज्यातल्या 32% जागा ओबीसीच्या आणि केंद्रातल्या मिळून आपण 32% भाऊ मिळून खाऊ द्या. हे म्हणजे नाही 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 नाही, तुम्ही जरी आम्हाला आरक्षण दिलं असलं ओबीसीनी, आमच्यात नका येऊ, आमचं ताट आम्ही वेगळं करतो, आमच्या ताटात नको. म्हणजे यांच्या पोराला सेपरेट ताट दिलं यांनी, ओबीसीच्याच लेकरात झिसकून घेऊन. ओबीसी झोपले काय तुम्ही, काय आला तर मोर्चाला? तुमचं ताट यांनी हिसकून घेतलं आणि लगेच वेगळं केलं. म्हणजे ओबीसीचं लेकरू सुद्धा हेच ओबीसीचे लोक, त्यातल्या काही जाती ओबीसी लेकराला त्यांच्या ताटात देऊन देणार आणि हे दुसऱ्याला शिकी देत. ओबीसीच्या आमच्या लेकराच्या ताटातला घास घेऊ नका. आज तुम्हीच ओबीसीलाच खाऊन देणार तर आमचा कुठं प्रश्न आहे? गोपीनाथ मुंडे यांनी वैद्यनाथ साखर कारखाना उभा केला होता. म्हणजे चेअरमन पंकजा मुंडे होते आणि आता तो कारखाना विकल्याची आरोप होतोय. माहिती विकला असेल त्याबद्दल काय आपल्याला त्याशी देणं घेणं, ती त्यांचे वैयक्तिक विषय असते. मी वैयक्तिक पडत नाही. मला बोलल्याशिवाय मी कोणाला बोलत. जसं तुम्ही ते छगन भुजबळ म्हणला तर अलिबाबा यावल्या तेव्हा बोलल्याशिवाय मी बोलत सोडणार बी नाही. ते आता लय निवडून आल्याच्या नंतर गप्पा मारायला लागलाय. आता बघ म्हणा कसं खेळतो आम्ही मराठीतून. 29 का लय लांब नाही. तुला काय वाटत असं तसं आता त्या टायमाला बघ तो फजिती होती कशी. तुला जर नाही मतदारसंघ सापडा लागले दुसरे तर ध्यानात ठेव तू ब्या. त्या टायमाला आपण खेळतो तसं. ते वैयक्तिक विषयात आपण त्यांच्या पडत नाही. त्यांचा कारखाना काही वैयक्तिक विषय असेल, त्यांच्या तर लय गुंगळा आहे, त्यांच्यातच घ्यायला लावला असं कोणी. तो लाभार्थी टोळीचा फोन करायला लावणारा रक्ताने हाता भरलेला तो त्याने डावशी दिला असं काही. त्याच बहिणी संघ राहून त्यानेच घ्यायला लावला असं कोणाला तरी एखाद्याला पार्टनरला. काही दिवसांनी तुम्हाला तो कारखाना त्याच्याकडे दिसन कोणा त्याने डाव टाकला असेल त्यांच्या ती तिकडं तो वरबाडायचं ध्यान असतं त्याचं, तिचं वरबाडायचं काही असो. आता स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या पुढे निवडणुका होणार आहेत. काही जिल्ह्यात आरक्षणही जाहीर झाले. मराठा समाजाची काय भूमिका असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक? वेळाला समाज ठरवून लागेल, त्याचा काही विषय लोड नाही. पण एक गोष्ट खरी आहे, जे मोर्चात दिसतील ना मराठ्याला आरक्षण मिळू नये म्हणून, तर इथं मात्र मराठ्यांना आता निर्भीड व्हावं लागणार आहे, दयामाय सोडावं लागणार आहे. कारण आपल्या लेकरा बाळाचा विषय झाला. आपल्या शेतीला जोड नोकरी पाहिजे आणि शिक्षण पण शेतीला जोड पाहिजे. दोन गोष्टी शेतीला जोड असणं खूप गरजेचं आहे. कारण बाकीच्याला काय शेतीवर काही संकट जर आलं तर नोकरी येते, टेन्शन नाही घेत. त्यांना माहिती आहे जरी संकट आलं नोकरीचा पगार येणे काढाखांडा इकडं बघून. आमच्या शेतकऱ्याचं असं झालंय मराठीचं, शेतीला जर धोका दिला ते 5-10 वर्ष त्या संसार मागं जातो, नुसता कर्जाने बरोबर होतो. त्याच्यामुळं मराठ्यांना शिक्षणाच्या नोकरीची खूप, शेती बरोबर जोडधंदा आपण जे म्हणतो दुधाचा, तसं शेतीला जोड म्हणून नोकरी आणि शिक्षण असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं आरक्षणाशिवाय त्या दोन गोष्टी पूर्ण होणार नाही. म्हणून मराठ्यांनी आपल्या लेकरा बाळांना आयुष्याचं मिळवून देण्यासाठी आरक्षण विषयात कधीच मागं सारखायचं नाही. किती संकट असले ते हाक मारली की ताकदीनं मराठ्यांनी कामं धंदे सोडून त्या ठिकाणी उभा राहायचं. आता आणखीन एक चॅलेंज आलंय मराठ्यांच्या पुढे. आता जे म्हणतात मराठ्याला मिळूच द्यायचं नाही, आपण तर आता संघर्ष करून मिळाले, यांना तर फुकट दिले. हे बी मराठ्याच्याच नेत्यांनी दिले, आपल्या फुकट आरक्षण यांना आपल्याच नेत्यांनी दिले. पण यांना आपल्या मराठ्यांनी नेत्यांनी दिलेला आरक्षणाचा उपकार राहिलेला नाहीये. त्याच्यामुळे मराठ्यांनाच आता हुशार व्हावं लागणार. आणि आता मराठ्यांना आरक्षण देऊ नका म्हणून जे मोर्चात सहभागी होते त्यांना मात्र मराठ्यांना ह्यावेळेस दयामाया नाही करता, कितीही कुणी दादागिरी केली तरी पण मतदानाच्या दिवशी कार्यक्रमच दाखले नाही. आणि जो मराठ्यांना वेगळ्या उद्देशानं बोलतोय एक टक्काही ठेवणार नाही. अरे मराठ्याच्या ध्यानात आले ना तू तरी टक्का म्हणतो, मराठ्या मग औषधाला बी दिसून देणार नाही. पण आम्ही त्या धोरणात नाहीये. एवढं आम्ही संयमाने नीट राय. आणखीन बदल करता आला तर बघ तुला
छगन भुजबळच्या आरी जाऊन देवारा करून घेऊन राजकीय मराठ्यांना मात्र सांगतो, मराठ्यांनी तिथून आता बाजूला सरका, विनाकारण तसला नेता आणि तसला पक्ष जिल्ह्यात मोठा करूच नका. तरी सांगून जर तुम्ही करायला लागले आणि त्याच्या बाजूने उभा राहिले आणि तो का प्रचाराला आला की तू गेला, तू 100% पडला म्हणून सांगतायत. हे पण मराठीच्या लोकांनी आता ध्यानात ठेवायचं. मग जिल्हाभरात सगळे आले. शिवसेना